Welcome once again. So let's start with the topic gravitation from today. So we will highlight the different points present in the topic gravitation. Okay. हा ॲक्च्युली 12चा टॉपिक आहे. जुन्या सिलेबसमध्ये 12th मध्ये हा इंट्रोड्यूस होता, बट आता नवीन सिलेबसमध्ये 11thलाच हा इंट्रोड्यूस केलेला आहे. सो बेसिक ग्रॅव्हिटेशन रिलेटेड सगळा स्टडी आहे. सॅटेलाइट्स रिलेटेड सगळा स्टडी आहे. सॅटेलाइट्स काय असतात किंवा सॅटेलाइट्स रिव्हॉल्विंगमध्ये जो काही कायनेमॅटिकचा पार्ट आहे तो इन्व्हॉल्व आहे. मग मोशन, कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी, डिफरंट टाइप्स ऑफ व्हेलॉसिटीज, डिफरंट टाइप्स ऑफ एनर्जीज, मग त्यामध्ये बाइंडिंग, टोटल, कायनेटिक, पोटेन्शियल, क्रिटिकल व्हेलॉसिटी, एस्केप व्हेलॉसिटी. ओके. त्याच्यानंतर ग्रॅव्हिटी, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. एक्झॅक्टली व्हॉट इज मीन बाय ग्रॅव्हिटी? We considered 9.8 meter per second square, but how it is 9.8 meter per second square? Then at different points on the earth's surface, what is the value of the gravity? Okay, different point, it means at particular points. Okay, at the other planet, what is the value of the gravity, how it changes? So this is the total study related with the gravity. Okay, so in this topic, first of all, we will concentrate on the gravitational force, as we know that the example of the apple. Okay, the Newton suggested that the Newton's law of the gravitation, it means the law of the gravitation which gives the value of the force. Okay, so त्या एक्झाम्पल मध्ये आपण म्हणतो की न्यूटनला प्रश्न पडला की ते ॲपल खालीच का पडतं, इकडे तिकडे का जात नाही. मग त्याने इन्व्हेन्शन केलं की तो जो ऑब्जेक्ट आहे लाईक ॲपल आणि अर्थ सरफेस या दोघांच्या मध्ये एक प्रकारचा फोर्स आहे, अँड ड्यू टू दॅट फोर्स द ॲपल फॉलन टू द अर्थ सरफेस. ओके, it means what? The center of the earth is attracting the particles having the mass. अर्थ सरफेस वरती कुठलाही पार्टिकल असेल तर तो अर्थच्या सेंटरकडे अट्रॅक्ट होतो. दिस इज द प्रॉपर्टी ऑफ द ग्रॅव्हिटी. सिंपल कन्सेप्ट ऑफ द ग्रॅव्हिटी. ओके, म्हणजे त्या दोघांच्या मध्ये एक फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, अँड ड्यू टू दॅट फोर्स ऑफ अट्रॅक्शन द पार्टिकल प्रेझेंट ऑन द अर्थ सरफेस is attracted towards the center of the earth, and this is discussed by the Newton's, as well as it is one of the invention about the gravitational force. So Newton's law of gravitation. So first we will concentrate on Newton's law of gravitation. So मी फक्त याच्यामध्ये आता थोडंसं न्यूमेरिकल पॉइंट ऑफ व्ह्यू तुम्हाला सांगणार आहे. न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. ओके, मग काय आठवतंय थोडंफार? सो दोन पार्टिकल मध्ये, सपोज पार्टिकल M1 and suppose particle M2. So let us consider distance between these two particles is r. आता हे डिस्टन्स जनरली सेंटर पासून घ्यायचं त्या पार्टिकलच्या. ओके, सो दिस पार्टिकल M1 exerts force on M2 as well as this M2 exerts force on M1. मग M1 चा M2 वरती जो फोर्स असतो त्याला जनरली F21 असं म्हटलं जातं, आणि हा जो आहे त्याला जनरली 2 चा 1 वरती F21, म्हणजे हे असं रिप्रेझेंटेशन असतं. ह्या 1 चा 2 वरती आहे आणि 2 चा 1 वरती आहे. ओके, बट व्हेन वी लुक आउट द डायरेक्शन्स ऑफ दिस टू फोर्सेस, द डायरेक्शन्स आर ॲब्सोल्युटली अपोजिट. हा फोर्स M1 चा M2 वरती आहे आणि M2 चा M1 वरती आहे. सो डायरेक्शन्स अपोजिट असल्यामुळे एकतर फोर्स वेक्टर क्वांटिटी आहे, बट मॅग्निट्यूड व्हॅल्यू जी आहे ती कशी असेल? सेम असेल, बट ॲज पर डायरेक्शन कन्सर्न these two forces are opposite to each other. Okay, and what is the value of the force? This value is given by the Newton. Okay, that force is equal to G M1 M2 upon R square. It means Newton suggested that the gravitational force, or we can say that the force between two particles is directly proportional to product of their masses and inversely proportional to their distance square, or distance between them, square of the distance between them, where G is nothing but the constant and this constant is nothing but the gravitational constant. हा कसला constant आहे? Gravitational constant. ओके, सो हा जो ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे, मग याची व्हॅल्यू कशी फाइंड आउट केली जाते? सो G इज इक्वल टू Fr स्क्वेअर अपॉन M1 M2. So what is the practical value? It is 6.67 into 10 to the minus 11 Newton meter square per kg square. How we can write the SI unit? Simple, from this formula. आता काही कॉन्स्टंट्स ना युनिट्स असतात,
काही कॉन्स्टंट युनिट नसतात तर त्यातला हा कॉन्स्टंट कसला आहे बघा, तर हा कॉन्स्टंट युनिट असलेला कॉन्स्टंट आहे, म्हणजे याला डायमेन्शन पण असू शकतं. So we can write dimension of force, we can write dimension of r square, and we can write dimension of m square. Simple. So what is dimension of force? Length 1, mass 1, time minus 2, dimension of L square L2, dimension of mass m2. So it will become L3 m minus 1 and t minus 2. So this is the simple dimension of the gravitational constant. This is the value and this is the assignment. So these are the important terms related to the gravitational constant. Okay. Now how to represent this force in vector form? Also we can write F21. So let us consider force of 1 on 2. 1 चा 2 वरती असा आपण इमॅजिन करूया, म्हणजे 1 पार्टिकलचा फोर्स हा 2 वरती आहे. सो वी कॅन से दॅट जी m1 m2 अपॉन 1 चा 2 वरती, तेव्हा डिस्टन्स जनरली कसं घेतलं जातं, 1 कडून 2 कडे घेतलं जातं आणि याचा युनिट वेक्टर मग इथे लिहिला जातो आणि हे साइन कसं असेल, मायनस असेल. सो दिस इज द वेक्टर फॉर्म ऑफ द पर्टिक्युलर फोर्स. मग दोन्हीपैकी कुठलाही एक फोर्स, दोन्ही फोर्सेस आपण डिफाइन करू शकतो, बट मॅग्निट्यूड वाईज त्या दोन्ही फोर्सेसची व्हॅल्यू कशी असेल, सेम असेल. दिस इज सजेस्टेड बाय द न्यूटन. आणि याच लॉ वरून ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू फाइंड आउट केली जाते. ओके. मग आता ती ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू किती येते, स्मॉल जी इज इक्वल टू gm अपॉन r स्क्वेअर. दिस इज नथिंग बट द ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. यातला एक कन्सर्न हा आहे की ही जी व्हॅल्यू आहे ती अर्थ सरफेसवरची आहे. ग्रॅव्हिटी ऑन सरफेस ऑफ अर्थ. दिस इज व्हॉट, दिस इज द व्हॅल्यू ऑफ ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन सरफेस ऑफ अर्थ. आणि ही मग प्रॅक्टिकल व्हॅल्यू किती येते, 9.8 किंवा 9.83 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता ही जी व्हॅल्यू आहे ही सगळ्यात मॅक्सिमम व्हॅल्यू आहे ग्रॅव्हिटीमधली आणि ती कुठं असते, अर्थ सरफेसवरती असते. त्यात पण अर्थ सरफेसवरती ती कुठं व्हॅल्यू कुठं असते माहिती आहे, तर ॲट पोल. आता पोल आणि इक्वेटरचा अर्थ समजतोय. सपोज दिस इज अर्थ, सो वी कॅन से दॅट दिस इज द पोल. हा जो आहे तो याला पोल म्हणायचा आणि हे जे आहे त्याला इक्वेटर म्हणायचे. आणि अर्थ ही अराउंड द पोल. पोल हा एक प्रकारे ॲक्सिस आहे आणि त्याच्या भोवती अर्थ फिरते फ्रॉम वेस्ट टू ईस्ट. ओके. सो मग याची अँग्युलर व्हेलॉसिटी आपण सिंपल ओमेगा इज इक्वल टू 2 अपॉन टी काढतो आणि टी कसा घेतो मग 24 आवर. ओके. सो 24 आवर इज द टाइम पिरियड ऑफ द अर्थ. ओके. आता ही जी अर्थ आहे ती ॲक्च्युली अशी सर्क्युलर मोशनमध्ये फिरते असं आपण म्हणतोय, बट थोडंसं प्रॅक्टिकली जर विचार केला तर अर्थचा जो पार्ट आहे तो लाईक सर्क्युलर मोशन तर करतोयच, बट त्याला बल्जिंग ऑफ द अर्थ असं म्हटलं जातं. बल्जिंग. ओके. बल्जिंगचा अर्थ काय की अर्थवरचा मग एखादा जर हा ऑब्जेक्ट कन्सिडर केला तर तो त्याच्यावरती सेंट्रिफ्युगल फोर्स ॲक्ट होत आहे. लक्षात येते. सो सेंट्रिफ्युगल आणि बल्जिंग ह्या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा. आणि बल्जिंगमध्ये थोडंसं, आता अर्थ ही ॲक्च्युली स्पिअर नाही आहे, इट इज ओल शेप असं म्हणतो ना, ॲक्च्युअल स्पिअर नाही आहे. आणि ओल शेप असल्यामुळे काय होतं की थोडंसं मग पोल आणि इक्वेटरमध्ये थोडंसं मग डिफरन्शिएशन केलं जातं आणि सांगितलं जातं की ही जी रेडियस आहे ती थोडीशी जास्त आहे आणि ही थोडीशी कमी आहे. आपण स्टँडर्ड व्हॅल्यू रेडियसची घेतो 6400 किलोमीटर, नो डाऊट प्रॅक्टिकलसाठी. बट इन डिटेल जर बघितलं तर इक्वेटरवरची रेडियस थोडीशी जास्त आहे आणि पोलची रेडियस कमी असं सांगितलं जातं. आणि बल्जिंग ऑफ द अर्थ म्हटलं जातं. सो बल्जिंगमध्ये सेंट्रिफ्युगल फोर्स ॲक्ट होतो, हा लक्षात ठेवा. त्याच्यानंतर ही जी 9.83 मीटर पर सेकंड स्क्वेअर ही जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू पोलवरती असते आणि ती व्हॅल्यू सगळ्यात जास्त असते. याचं थोडंसं उत्तर मी पुढच्या पॉईंटमध्ये देईन तुम्हाला. ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी चेंजेस बाय डिफरंट कंडिशन्स लाईक हाईट, डेप्थ, लॅटिट्यूड. त्याच्यामध्ये हे आपल्याला ॲक्युरेट मिळतं की पोलवरची ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू ही सगळ्यात जास्त असते आणि ती किती असते मग 9.83 अशी घेतली जाते कॅल्क्युलेशनसाठी. आणि इक्वेटरवरती ही व्हॅल्यू थोडीशी काय होते, थोडीशी व्हॅरी होते इक्वेटरवरती, कारण इक्वेटर आणि याच्यामध्ये फरक आहे पोलमध्ये. ओके. सो इक्वेटरवरती ही व्हॅल्यू मग 9.78 अशी घेतली जाते. आता किती फरक पडलाय, फारसा काही फरक पडलेला नाही. ॲक्च्युअल व्हॅल्यू आपण 9.83 घेतोय आणि पोलवरची, आणि इक्वेटरवरची सांगतोय की 9.78 आहे. सो 78 आणि 83 म्हणजे अप्रॉक्सिमेट
0.05चा डिफरन्स आहे, म्हणजे तसा फारसा डिफरन्स नाही, बट दोघांमध्ये कंपॅरिझन करून जर आपण सांगितलं तर पोलवरती ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ही जास्त आहे, इक्वेटरवरती कमी. आता हा जो फॉर्म्युला आलाय हा सुद्धा फॉर्म्युला लाईक याच्यामुळेच येतोय, न्यूटन्स लॉ ऑफ फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन, याच्यामुळं फारसं काय वेगळं नाहीये. ओके, म्हणजे लाईक आपण हा फॉर्म्युला लिहितो F इज इक्वल टू G_m1 m2 अपॉन r² लिहितो, आणि हाच फॉर्म्युला मग मला सांगा G अर्थसाठी आणि अर्थवरच्या ऑब्जेक्टसाठी आपण असं लिहूया आणि डिस्टन्स r² करूया ना, कारण कंडिशन कशी असणार आहे, समजा ही अर्थ आहे तर अर्थवरती ऑब्जेक्ट इथं असेल तर ऑब्जेक्टचं मास झालं m आणि अर्थचं मास झालं कॅपिटल M, बट हा रेडियस म्हणजे ह्या दोघांमधलं डिस्टन्स कन्सिडर करावं लागेल. ओके, मग हे जर फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन म्हटलं तर G_m अपॉन r². बघा हा स्मॉल m कॅन्सल होईल, सो ॲक्सेलरेशन इज इक्वल टू G_m अपॉन r², म्हणजेच हे ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज इक्वल टू G_m अपॉन r². नाहीतर हा फॉर्म्युला कसा आला हे आपण सांगू शकतो. असे बरेचसे फॉर्म्युले आहेत, आपण सध्या तरी डायरेक्टच फॉर्म्युले कन्सिडर करतोय, काही जर इन शॉर्ट लगेच सांगता येत असेल तर मी लगेच इथं तसं तो ट्राय करतोय. सो हा बघा फॉर्म्युला मिळाला आपल्याला, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन द अर्थ सरफेस किंवा पोलवरती. सो पोलवरची व्हॅल्यू, इक्वेटरची व्हॅल्यू लक्षात ठेवा, बल्जिंगचा पॉईंट लक्षात ठेवा, सेंट्रिफ्युगल फोर्स लक्षात ठेवा. ओके, नेक्स्ट आता ही जी ग्रॅव्हिटी आहे बघा, आपण सध्या 2 पॉईंट डिस्कस करतोय, एक न्यूटन्स लॉ ऑफ द ग्रॅव्हिटेशन आणि ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, ह्या दोघांच्या मधलं रिलेशन किंवा ह्या दोघांच्या मधलं ॲनालिसिस. आता हे जी आहे हे सरफेसवरती आहे, म्हणजे कुठला सरफेस, हा अर्थचा सरफेस की जिथली ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू ही सगळ्यात जास्त आहे. आता हाच मला सांगा पॉईंट जर ॲट हाईट म्हटला तर जीच्या ऐवजी आपल्याला काय लिहावं लागेल, GH लिहावं लागेल. हे G आणि M तर कॉन्स्टंट राहणार आहेत, हे काही बदलू शकत नाहीत. हाईटवरती गेलो तरी ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट तेवढाच असेल, मास ऑफ द अर्थ पण तेवढंच असेल, बट हा जो R आहे तो मात्र R काय होऊ शकतो, H त्याच्यामध्ये ॲडिशन होऊ शकते. सो H ॲडिशन का झाली, बिकॉज R इज द रेडियस ऑफ द अर्थ अँड H इज द हाईट फ्रॉम द अर्थ सरफेस. एखादा ऑब्जेक्ट जर अर्थ सरफेस पासून एका डिफरंट हाईटवरती असेल, पर्टिक्युलर हाईटवरती असेल, तर रेडियसमध्ये अर्थची जी रेडियस आहे कॅपिटल R त्याच्यामध्ये त्या Hची ॲडिशन होणार आहे. सो इट बिकम्स R प्लस H. सो इन्स्टेड ऑफ r² वी कॅन राईट R प्लस H, आणि ह्या R प्लस Hलाच नोटेशन स्मॉल r असं सुद्धा वापरलं जातं. सो व्हॉट इज मीन बाय स्मॉल r, इट इज नथिंग बट द रेडियस ऑफ ऑर्बिट. आता मी थोडं तुम्हाला ऑर्बिटची पण कंडिशन सांगतो, इथपर्यंत समजलं का बघा. ऑर्बिट किंवा हाईट किंवा मास हे कसं कन्सिडर केलं जातं हे बघूया आपण. सो काय लिहिलं होतं आपण फॉर्म्युला, स्मॉल g इज इक्वल टू Gm अपॉन r² असं लिहिलं होतं. स्मॉल g इज इक्वल टू Gm अपॉन r². याला आपण ॲट सरफेस म्हणूया. ॲट सरफेस दिस इज नथिंग बट द ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आता हेच मी GH करतो, सो इन्स्टेड ऑफ G वी कॅन राईट GH. सो इट इज Gm अपॉन त्या R मध्ये हाईट ॲड करूया. सो याला काय म्हणायचं, ॲट हाईट म्हणायचं. ओके, इथं जो स्मॉल r आहे त्याला म्हणायचं R प्लस H असं म्हणायचं. ओके, सो दिस इज व्हॉट दिस इज ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट पर्टिक्युलर हाईट. आता मला सांगा, जर ही हाईट खूपच मॅक्सिमम असेल तर आपल्याला ही व्हॅल्यू कशी झालेली बघायला मिळेल, मिनिमम झालेली बघायला मिळेल. म्हणजे ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आणि हाईटमधलं एक तर रिलेशन तुम्हाला इथं समजलं. सो व्हॉट इज रिलेशन बिटवीन ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी अँड हाईट is inversely. It means what, from the earth surface if the height is increasing, if we are considering the object or particle or maybe satellite, and if the height is increasing then the acceleration due to gravity decreasing. मग बघा आता ऑर्बिट म्हणजे काय, समजा अर्थ सरफेस आहे, अर्थची रेडियस कॅपिटल R आहे, अर्थचं मास आहे कॅपिटल M, एक ऑब्जेक्ट आहे तो हाईट वरती कन्सिडर केला ना आपण. सो लाईक त्याचा एक ऑर्बिटच तयार झाला ना, ही हाईट आहे. सो R प्लस H झालं का मला सांगा त्या ऑर्बिटची रेडियस, त्याला म्हणायचं स्मॉल r. सो स्मॉल r इज व्हॉट, रेडियस ऑफ ऑर्बिट. म्हणजे हे ऑर्बिट झालं बघा. आता हा जर सॅटेलाइट असेल तर हा त्या ऑर्बिटमध्ये अर्थच्या भोवती फिरणार आहे. मग इथं ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी किती असू शकते, 0 असू शकते, कारण आपण हाईट इन्क्रीज केली ना. सो इफ यू इन्क्रीज द हाईट वी गेट द मिनिमम व्हॅल्यू ऑफ द ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आणि सॅटेलाइटमध्ये हा जो पॉईंट तुम्हाला दिसतोय, कुठला पॉईंट, हा जो पॉईंट आहे तो, त्या ठिकाणी ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी 0 असते.
अशा ठिकाणी सॅटेलाइट लॉन्च केला जातो किंवा तिथं पाठवला जातो आणि तिथून त्याला क्रिटिकल व्हेलॉसिटी देऊन पृथ्वीच्या भोवती अराउंड द अर्थ त्याला रोटेट केला जातो विथ पर्टिक्युलर व्हेलॉसिटी, त्याला क्रिटिकल व्हेलॉसिटी म्हणतात. तर आपण बघणार आहे की एस्केप, क्रिटिकल ह्या कसल्या कसल्या व्हेलॉसिटीज इथं वापरल्या जातात. सो दिस इज द कंडिशन अबाउट द ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. समजतंय का बघा. आता यामध्ये ही जी ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे बघा, यामधला पुढचा पॉइंट आपण बघूया, व्हॅरिएशन इन जी म्हणतो मी. व्हॉट इज मीन बाय जी? जी इज नथिंग बट द ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आता याचे ॲक्च्युली 3 पॉईंट्स आहेत. मी 3 पॉईंट्स असल्यामुळे असं थोडंसं सेपरेशन करतो. इन शॉर्ट तुमच्या ते लक्षात येईल. मी याचे फॉर्म्युले पण काही आहेत ते डिफाईन करतो आणि फॉर्म्युले डिफाईन झाल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल. एक तर आपण हाईटचा हा पण फॉर्म्युला लिहू शकतो बरं का, किंवा याच्याबरोबर अजून एक फॉर्म्युला आहे. चला, सो पहिली कंडिशन काय बघूया की व्हॅरिएशन इन ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी विथ रिस्पेक्ट टू हाईट. नंतर बघूया की विथ रिस्पेक्ट टू डेप्थ. म्हणजे डेप्थ कुठली? तर अर्थ सरफेसच्या आतमधली डेप्थ. सिंपल लक्षात येते का बघा. म्हणजे अर्थ सरफेसच्या आतमध्ये जरी आपण कन्सिडर केलं तरी सुद्धा ग्रॅव्हिटी कमी कमी होत जाते आणि अर्थचा जर सेंटर आला तर त्या ठिकाणची ग्रॅव्हिटी काय असते? 0 असते. जसं अर्थच्या सरफेसवरती आपण चाललो तरी ग्रॅव्हिटी 0 कमी कमी होत जाते आणि वरती जाऊन ग्रॅव्हिटी 0 होते. तसं अर्थच्या सरफेसच्या आतमध्ये जरी आपण चाललो तरी डेप्थवरती जाईल तसं आपण ग्रॅव्हिटी कमी होते आणि सेंटरला गेलं की ग्रॅव्हिटी 0 असते. सो हाईट, डेप्थ आणि आहे लॅटिट्यूड. ओके, सो लॅटिट्यूड म्हणजे एक प्रकारचा अँगल आहे. लॅटिट्यूड इज वन ऑफ द अँगल. याला आपण थीटा म्हणूया, ह्या डेप्थला आपण डी म्हणूया आणि हाईटला आपण एच म्हणूया. आता याची मी एक सिंपल, आता हीच डायग्राम आहे बघा. हा पॉईंट इथं आहे, इथून ही हाईट झाली, इथून ही आत डेप्थ झाली आणि लॅटिट्यूडचा अर्थ काय की इथला कुठला तरी एखादा पॉईंट अदर दॅन पोल ऑर इक्वेटर म्हणूया आपण, आजूबाजूचा कुठलाही एखादा पॉईंट. लॅटिट्यूड म्हणजे तो पर्टिक्युलर अँगल झाला, म्हणजे लाईक थीटा म्हणूया. सो पर्टिक्युलर अँगल. ओके, सो आता मला सांगा हाईट, डेप्थ आणि लॅटिट्यूड यातली हाईटची तर बघितलेली आहे सिंपल. ॲज वेल ॲज आपण हाईटचा अजून एक फॉर्म्युला असा सांगू शकतो, GH इज इक्वल टू 1 मायनस 2h अपॉन r असं म्हटलं जातं. बघा काय म्हटलं मी, GH इज इक्वल टू G इंटू ब्रॅकेट 1 मायनस 2h अपॉन r. याचा अर्थ समजतोय का बघा. तर आता GH इज नथिंग बट द ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ओके, this G is nothing but the acceleration due to gravity at surface. This is what? At height. So 1 minus 2h upon r. So हा जो फॉर्म्युला आहे हा सुद्धा फॉर्म्युला स्टॅटिस्टिक ॲनालिसिस करून आलेला आहे. याचं एक एक्सप्रेशन सुद्धा तुम्हाला थेरीमध्ये बघायला मिळतं. याच्यावरून सुद्धा आपण सांगू शकतो की GH इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू हाईट. ओके, नेक्स्ट GDचा फॉर्म्युला आहे. GDचा फॉर्म्युला कधी बघितलाय का बघा. GD इज इक्वल टू G इंटू ब्रॅकेट 1 मायनस D अपॉन R असं म्हटलेलं आहे बघा. ओके, सो दिस इज व्हॉट, दिस इज द ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट डेप्थ. GD इज इक्वल टू G इंटू ब्रॅकेट 1 मायनस D अपॉन R. हा सुद्धा फॉर्म्युला येतो. सो इथं सुद्धा आपण म्हणू शकतो की GH इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्मॉल d. ओके, दिस इज अगेन द फॉर्म्युला ऑफ द डेप्थ. नाउ नेक्स्ट ग्रॅव्हिटीसाठी G डॅश म्हटलं जातं. सो G मायनस R ओमेगा स्क्वेअर कॉस स्क्वेअर थीटा असा फॉर्म्युला हा लॅटिट्यूडच्या केसमध्ये मिळाला जातो. ही तिन्ही एक्सप्रेशन्स आहेत. ओके, हाईट, डेप्थ आणि लॅटिट्यूड. आता बघूया थोडंसं हाईट आणि डेप्थचं हे तर रिलेशन समजलं. म्हणजे पृथ्वीच्या सरफेसपासून आपण जरी वरती निघालो तरी सुद्धा अँगल काय, हाईट काय, ग्रॅव्हिटी काय होणार आहे, कमी होणार आहे. किंवा आतमध्ये चाललो तरी सुद्धा ग्रॅव्हिटी कमी होणार आणि सेंटरला ती 0 होणार. मग हे जर थोडंसं ग्राफिकल रिलेशन जर आपल्याला काढायचं झालं तर बघा इथं पॉईंट आपण एक कन्सिडर करूया की सरफेस ऑफ अर्थ म्हणतो मी. हा कुठला पॉईंट आहे, सरफेस ऑफ अर्थ. बघा मग सरफेस ऑफ अर्थ इकडं ग्रॅव्हिटी आपण म्हणूया वाय ॲक्सिसला. ओके, सरफेस ऑफ वरती ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ही सगळ्यात जास्त असते. म्हणजे इथं 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर एवढी असते. बरोबर, सरफेस ऑफ अर्थवरती सगळ्यात जास्त आहे. आपण इकडं डेप्थला जरी गेलो म्हणजे लाईक 0ला तरी ग्रॅव्हिटी कमी होणार आहे आणि इकडं हाईटला जरी गेलो तरी ग्रॅव्हिटी काय होणार आहे,
कमी होणार आहे. सो इकडे सपोज आपण हाईट कन्सिडर करूया आणि इकडे सपोज आपण डेप्थ कन्सिडर. बघा मी इकडून इकडे चालू, याचा अर्थ डेप्थ वाढत चाललेली आहे, म्हणजे रेडियस कमी कमी होत चाललेली आहे. ही रेडियस आहे एक प्रकारची ना. सो ही रेडियस कमी कमी होत चाललेली आहे. सो ही रेडियस किती होणार आहे, मग इथं आल्यानंतर 0 होणार आहे. मग हा पॉईंट कुठला झाला, सेंटर झाला. बघा सेंटर, सेंटर ऑफ व्हॉट, सेंटर ऑफ अर्थ झाला. मग सेंटर ऑफ अर्थसाठी किती ग्रॅव्हिटी दिसते, अगेन 0 दिसते. इकडे समजा हाईट खूप जास्त आहे काहीतरी, तिथं ग्रॅव्हिटी काय होणार आहे, पुन्हा 0 होणार आहे. सो ह्या दोन्हीवरून काय सांगू शकतो आपण, हा ग्राफ डिफाईन करू शकतो. नेक्स्ट, आता हा लॅटिट्यूडचा पॉईंट बघूया. हे समजलं का? बघा लॅटिट्यूड म्हणजे काय दाखवलेलं आहे आपण इथं. ठीक आहे, तर आता मी तुम्हाला इथं एक लॅटिट्यूडचा पॉईंट याच्यामधला दाखवतो की इथं अँगल लॅटिट्यूड घ्यायचं, इथं नाही, इथं घ्यायचं, इथं. ठीक आहे, मग जर हा पॉईंट पोलवरती असेल, म्हणजे जर इथं असेल तर हा अँगल किती होणार आहे, 90 होणार आहे, 90. ओके, सो मी काय लिहितो बघा, ॲट पोल. काय लिहिलं, फर्स्ट कंडिशन ॲट पोल असं लिहिलं. आता ॲट पोल आलं की थिटाची व्हॅल्यू 90 असते. जस्ट रिमेंबर, किंवा रिमेंबर म्हणण्यापेक्षा इथं बघा तुम्ही, हा थिटा आहे, हा पॉईंट जर पोलला आला तर ऑब्विसली थिटा काय होतोय, 90 होतोय. सो पोलच्या ठिकाणी थिटा किती असणार आहे, म्हणजे तो लॅटिट्यूड किती असणार आहे, 90 असेल. मग कॉस 90 किती असतं, तर 0 असतं. बघा त्यामुळे ही सगळीच व्हॅल्यू काय होणार आहे, 0 होणार आहे. सो व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ जी डॅश, इट इज ॲब्सोल्युटली जी. म्हटलं होतं ना मी की पोलवरती ग्रॅव्हिटी का मॅक्सिमम असते, त्याचा रिझन हा आहे. ह्या एक्सपेरिमेंटवरून आपण सांगू शकतो. नेक्स्ट, ॲट इक्वेटर. ॲट इक्वेटर, इक्वेटर कुठे आहे बघूया, तर हा इक्वेटर असतो बघा. तर इक्वेटरवरती थोडीशी ग्रॅव्हिटी कमी होते. का कमी होते लक्षात येईल बघा. इक्वेटर म्हटलं की आपण थिटा काय घेऊया, 0 घेऊया. बघा हा पॉईंट जर इथं आला तर हा थिटा 0 झाला ना. सो इक्वेटरवरती थिटाची व्हॅल्यू काय असते, 0 असते. मग थिटा 0 तर कॉस 0 किती, कॉस 0 1 असतं, बरोबर. मग कॉस 0 1 टाकलं तर आपल्याला जी डॅशची व्हॅल्यू काय मिळेल, सो इट इज जी मायनस आर ओमेगा स्क्वेअर. बघा लक्षात येते का. सो ही आर ओमेगा स्क्वेअर पण खूप छोटी व्हॅल्यू आहे बरं का. तर ही छोटी व्हॅल्यू 9.8 पासून 8 मधून मायनस झाली, याचा अर्थ व्हॅल्यू 9.8 पेक्षा कमी मिळाली. म्हणजे हा जो जी डॅश आहे तो इक्वेटरवरती आपल्याला थोडासा कमी मिळाला ना, लाईक एवढा मिळाला म्हटलं मग अशा आपण. आणि हा जो आहे तो बरोबर 9.83 मीटर पर सेकंड स्क्वेअर एवढा मिळाला. लक्षात येते का बघा. सो दिस इज द ॲनालिसिस ऑफ ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन डिफरंट पॉईंट्स. वेगवेगळ्या पॉईंटवरती हे ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचं ॲनालिसिस आहे. यातले हे महत्त्वाचे फॉर्म्युले तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील. आणि मी ज्या सांगितलेल्या कंडिशन्स आहेत, ह्या कंडिशन्स समजल्या तर थोडासा विचार करू शकतो. म्हणजे काय, सरफेसवरती जास्त आहे, हाईटवरती कमी होत जाणार, डेप्थमध्ये कमी होणार, त्याचं हे रिलेशन आहे, लॅटिट्यूडवरती कशी होणार, इक्वेटरवरती किती, पोलवरती किती. सो हे जरी समजलं तरी बऱ्यापैकी तुम्ही याच्यावरती क्वेश्चनचा विचार करून सोडवू शकता. ओके, सो पुढचा पॉईंट बघूया आपण, केपलर्स लॉ बघूया. ओके, सो हेडिंग इज केपलर्स लॉ. केपलर्स लॉ. नाउ अगेन वी हॅव 3 लॉज. ओके, 3 केपलर्स लॉज वी कॅन से दॅट. आता 3 लॉज लक्षात कसे ठेवायचे बघा. सगळ्यात पहिला सिंपल लॉ कसा लक्षात ठेवायचं की समजा एक ऑर्बिट आहे, लाईक इलिप्टिकल ऑर्बिट आहे असं सांगायचं. आता त्याची ही फोकाय असं म्हटलं जातं, हा मेजर ॲक्सिस, हा मायनर ॲक्सिस, आणि इथं सन सिच्युएट आहे असं सांगायचं. सन, दिस इज द पोझिशन ऑफ द सन. नाउ अराउंड दिस सन द ऑब्जेक्ट इज रिव्हॉल्विंग इन इलिप्टिकल ऑर्बिट. हा झाला पहिला लॉ. सिंपल, इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये तो ऑब्जेक्ट फिरतोय सनच्या भोवती असं सांगायचं, आणि सन हा त्या फोकायवरती सिच्युएट आहे. आता या सनच्या जेवढा जवळ ऑब्जेक्ट असतो ना तेवढा त्याची व्हेलॉसिटी जास्त असते, आणि इकडे आला की मग त्याची व्हेलॉसिटी थोडीशी स्लो होते. हा पॉईंट अपोजी म्हटलं जातं आणि हा पॉईंट पेरिजी म्हटलं जातं. जो फार्दर थोडासा जास्त डिस्टन्सवरती त्याला अपोजी पॉईंट म्हणायचा, आणि जो थोडासा कमी डिस्टन्सवरती नियरेस्ट पॉईंट आहे त्याला, लाईक हा पॉईंट जो आहे त्याला पेरिजी म्हणायचं. आता सेकंड लॉ काय सांगतो बघा. तर हा ऑब्जेक्ट इथून समजा इथे एका पर्टिक्युलर टाईममध्ये आला, लाईक, तर आपण म्हणूया की ह्या ऑब्जेक्टने एवढा एरिया तयार केला असं म्हणूया. ओके, सिमिलरली जर हा ऑब्जेक्ट त्याच टाईममध्ये इथं जात असेल तर पुन्हा हा ऑब्जेक्ट काय करेल, हा एरिया तयार करेल. सो इक्वल एरिया स्वीप्स आउट असं म्हटलं जातं.
सो इक्वल एरिया कन्सेप्ट आहे सेकंड लॉ मध्ये, इक्वल एरिया. ओके, सो दिस लॉ इज ऑल्सो रिलेटेड or also stated like dA upon dt is equal to constant. It means rate of change of time with respect to rate of change of time is constant. हेच मग a1 upon t1 is equal to a2 upon t2 असं लिहिलं जातं. हेच a1 upon a2 is equal to t1 upon t2 असं लिहिलं जातं. So this is the second law. Next third law time period शी रिलेटेड आहे बघा. So t square is directly proportional to r cube. जनरली हा टाइम पिरियड आणि रेडियस याच्यामधलं रिलेशन सांगतो. सो व्हॉट इज द लॉ? t square is directly proportional to the r cube. What is meant by t? T is the time period and r is the suppose distance, radius, we can say that. हे दोन कंडिशन साठी मग असं लिहिलं जातं t1 upon t2 चा स्क्वेअर आणि r1 upon r2 चा क्यूब लिहिलं जातं. मग याच्यावरती क्वेश्चन्स मॅक्सिमम येतात बघा. म्हणजे फॉर एक्झाम्पल एक क्वेश्चन असा असतो की समजा अर्थ आणि सन या दोघांमधली कंडिशन कन्सिडर करा. आत्ताचं जे डिस्टन्स आहे ते समजा डबल केलं तर टाइम पिरियड काय होईल? आत्ताचा टाइम पिरियड किती आहे? 365 डेज. अर्थ टू रिव्हॉल्व अराउंड द सन द टाइम पिरियड इज 365 डेज. सो व्हॉट विल हॅपन व्हेन वी कन्सिडर द राईट नाऊ डिस्टन्स विच इज द ट्वाइस. जर आत्ताचा डिस्टन्स जर ट्वाइस झालं तर ऑब्व्हियसली टाइम पिरियड पण वाढेल. पण किती पटीनं वाढेल, किती फॉर्ममध्ये वाढेल ते आपण याच्यावरनं फाइंड आउट करू शकतो. सो हा केपलर्स थर्ड लॉ आहे. हा सुद्धा इम्पॉर्टंट आहे आणि हा मॅथमॅटिकल महत्त्वाचा आहे. हा लॉ कसा आला तर सिम्पल जो सॅटेलाइटचं टाइम पिरियडचं एक्सप्रेशन आहे त्याच्यावरनं हा लॉ फाइंड आउट झालेला आहे. सो दीज आर द 3 केपलर्स लॉज. ओके, सो आपण काय काय बघितलं? पहिल्यांदा ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, ग्रॅव्हिटीच्या डिफरंट कंडिशन्स लाईक हाईट, डेप्थ आणि लॅटिट्यूड, आणि त्याच्यानंतर हा केपलर्स लॉ. सो हा असा पार्ट वाईज आपण बघतोय. सो तुम्ही थोडंसं रिवाइज करताना किंवा फॉर्म्युले लिहित असताना असं पार्ट वाईज करा. ओके, नेक्स्ट थोडंसं आपण आता सॅटेलाइट्स रिलेटेड डिस्कशन करूया. सॅटेलाइट्स. ओके, सो व्हॉट आर द सॅटेलाइट्स? वी कॅन से दॅट नॅचरल सॅटेलाइट्स, आर्टिफिशियल सॅटेलाइट्स. नॅचरल सॅटेलाइट्स म्हणजे आता जे सन, अर्थ, मून, लाईक ज्युपिटर हे जे प्लॅनेट्स आहेत यांना आपण म्हणूया नॅचरल सॅटेलाइट्स. ओके, जर आर्टिफिशियल सॅटेलाइट्स म्हटलं तर काय? तर जे सॅटेलाइट्स अर्थच्या अराउंड रिव्हॉल्व करत आहेत, अर्थच्या भोवती जे फिरतात त्यांना आपण आर्टिफिशियल सॅटेलाइट्स म्हणूया. म्हणजे जे सॅटेलाइट्स मॅनमेड आहेत आणि लॉन्च केले जातात पृथ्वीच्या सरफेसवरून. फ्रॉम द अर्थ सरफेस दे कॅन लॉन्च. ओके, सो दीज सॅटेलाइट्स आर नथिंग बट द आर्टिफिशियल सॅटेलाइट्स. ओके, मग आता सॅटेलाइट्समध्ये सॅटेलाइट म्हणजे मागाशी मी तुम्हाला कंडिशन सांगितली. लेट अस कन्सिडर अर्थ सरफेस अँड अराउंड दिस अर्थ द सॅटेलाइट इज रिव्हॉल्विंग. ओके, मग आपण हे बघितलं होतं, याला हाईट म्हटलं होतं, याला आर म्हटलं होतं, याला ऑर्बिटची रेडियस स्मॉल आर म्हटलेलं होतं. सो असं मग सॅटेलाइटचं कन्सिडरेशन तुम्ही करू शकता. सॅटेलाइटमध्ये एक सगळ्यात महत्त्वाचा सॅटेलाइट, 2 सॅटेलाइट शिकायचे. त्याच्यामध्ये पहिला लक्षात ठेवायचा जिओस्टेशनरी सॅटेलाइट. So first type of the satellite or first important type is geostationary satellite. Now what is mean by geostationary? आता बघा याच्या नावामध्येच आहे जिओस्टेशनरी सॅटेलाइट. आता जिओस्टेशनरीचा अर्थ काय होतो बघा. समजा अर्थ सरफेस आहे. ओके, सो अर्थ इज रिव्हॉल्विंग, अर्थ इज रोटेटिंग अराउंड इट सेल्फ ऑल्सो. पृथ्वी स्वतःभोवती पण फिरते. मग आपल्याला माहिती आहे की अर्थ जर एक रोटेशन कन्सिडर केलं तर त्याचा टाइम पिरियड किती असतो? 24 hours टाइम पिरियड असतो. सो दिस इज द टाइम पिरियड ऑफ द अर्थ टू रिव्हॉल्व अराउंड इट सेल्फ. ओके, आता अर्थच्या काही ठराविक हाईटवरती इथं सॅटेलाइट असतो. हा कुठला सॅटेलाइट असतो? जिओस्टेशनरी सॅटेलाइट. मग हा अर्थच्या भोवती असा फिरतोय. ओके, मग हा अर्थच्या भोवती कसा फिरतो किंवा किती व्हेलॉसिटीने फिरतो? तर अर्थची जेवढी अँग्युलर व्हेलॉसिटी आहे तेवढ्या अँग्युलर व्हेलॉसिटीनं तो सॅटेलाइट अर्थच्या भोवती फिरतोय. याचा अर्थ काय की अर्थच्या या सरफेसवरून सॅटेलाइट बघितला की तो इथं दिसेल, अर्थच्या या सरफेसवरून सॅटेलाइट बघितला की तो इथं दिसेल, अर्थच्या या सरफेसवरून सॅटेलाइट बघितला की तो इथं दिसेल, किंवा अर्थच्या या सरफेसवरून बघितला की सॅटेलाइट तो इथं दिसेल. म्हणजे 24 hours आपण कुठल्याही टाइमला जर कन्सिडर केलं तर त्या टाइमला तो सॅटेलाइट आपल्याला आपल्या डोक्याच्या वरती आहे असं फील होईल. ओके, कारण तो सॅटेलाइट अर्थच्या व्हेलॉसिटी बरोबर रिव्हॉल्व करतोय. त्यामुळे त्या सॅटेलाइटचा पण टाइम पिरियड किती असेल? मग 24 hour इतका टाइम पिरियड असेल. नेक्स्ट पोलर सॅटेलाइट आहे.
पोलर सॅटेलाइट हा थोडासा असा सॅटेलाइट की ज्याचा टाइम पिरियड कमी असतो, साधारण 80 to 85 मिनिट्स एवढा कन्सिडर केला जातो. नाउ व्हॉट इज मीन बाय टाइम पिरियड ऑफ द सॅटेलाइट? टाइम पिरियडची डेफिनेशन काय? एक रिव्हॉल्यूशन कंप्लीट करण्यासाठी लागलेला टाइम. मग आता मला सांगा, हा सॅटेलाइट जर 85 मिनिट्समध्ये एक राऊंड कंप्लीट करत असेल, म्हणजे आपण म्हणूया की 60 मिनिट अप्रॉक्सिमेट, किंवा सॉरी 1.5 आवर कन्सिडर करूया. म्हणजे याचा अर्थ काय की 1.5 तासाला तो सॅटेलाइट एक राऊंड मारतोय पृथ्वीला, कारण त्याची जी अल्टिट्यूड आहे ती थोडीशी कमी आहे, 500 किलोमीटर अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू. लो अल्टिट्यूड सॅटेलाइट म्हणलं जातं त्याला. व्हॉट इज मीन बाय अल्टिट्यूड? अल्टिट्यूड म्हणजे हाईट. दिसते का व्यवस्थित बघा? सो व्हॉट इज मीन बाय अल्टिट्यूड? अल्टिट्यूड इज नथिंग बट द हाईट. ओके. सो पोलर सॅटेलाइट म्हणजे कसला सॅटेलाइट की तो सॅटेलाइट थोडासा अर्थच्या जवळ आहे किंवा लो हाईट वरती आहे असं आपण म्हणूया, आणि त्या सॅटेलाइटचा पिरियड अप्रॉक्सिमेट 85 मिनिट आहे. याचा अर्थ तो 85 मिनिटमध्ये एक राऊंड कंप्लीट करतोय अर्थच्या भोवती. लक्षात येते? मग जर 85 मिनिट्स किंवा 1.5 तास लावत असेल जर एक राऊंड कंप्लीट करायला, तर तो 24 आवर्समध्ये अगदी मॅक्सिमम आपण म्हणूया की रोटेशन्स तो करू शकतो. लक्षात येते? म्हणजे जवळपास आपण एक अप्रॉक्सिमेट 15 वगैरे होऊ शकतं बघा, म्हणजे एक जवळपास 15 रोटेशन्स तो दिवसभरात मारतोय असं आपण म्हणू शकतो. म्हणजे 1.5 तासाला जर एक रोटेशन आपण असं कन्सिडर केलं तर तो एक प्रकार आहे सॅटेलाइटचा. ओके. तर हा एक इम्पॉर्टंट पार्ट आहे ज्याच्यामध्ये केपलर्स लॉ आणि सॅटेलाइटचा मग याच्यावरती एखादा थेरी क्वेश्चन पण येऊ शकतो. त्याच्यानंतर या सॅटेलाइटचे मोशनल ॲनालिसिस याच्यामध्ये आपल्याला करायचे आहेत, कारण सॅटेलाइट आहे तो अर्थ सरफेसवरती आहे, तो बाउंड केलेला आहे, तो लॉन्च केलेला आहे. बाउंड केला म्हणजे अर्थ सरफेसवरती, लॉन्च केला म्हणजे तो वरती पाठवला जाईल, एका पर्टिक्युलर हाईटला जाईल आणि तिथून तो काय होत जाईल? रिव्हॉल्व होईल. मग रिव्हॉल्व होते म्हटल्यानंतर त्याला व्हेलॉसिटी आली, त्याला कायनेटिक एनर्जी आली, बरोबर. सो हे एक मोशनल पार्ट जो आहे सॅटेलाइटचा, आता आपण तो बघूया, ज्याच्यामध्ये मग पोटेन्शियल एनर्जी, कायनेटिक एनर्जी, टोटल एनर्जी, बाइंडिंग एनर्जी या सगळ्याचा इम्पॉर्टन्स असेल. ओके. सो क्रिटिकल व्हेलॉसिटी आणि एस्केप व्हेलॉसिटी अशा दोन कन्सेप्ट्स आपण बघूया. सो व्हॉट इज मीन बाय एस्केप व्हेलॉसिटी अँड व्हॉट इज मीन बाय क्रिटिकल व्हेलॉसिटी? तर एस्केप व्हेलॉसिटी आणि क्रिटिकल व्हेलॉसिटी कुठं असते? पहिल्यांदा हे थेरॉटिकल लक्षात ठेवा आणि मग मी त्याचे काही फॉर्म्युलेज तुम्हाला डायरेक्टली सांगतो. त्या फॉर्म्युल्यावरून त्याचे कॅल्क्युलेशन्स केले जातात. नाउ look at the condition is like, let us consider earth surface. Capital R is the radius of earth, capital M is the mass of the earth, and at a particular height we launching the satellite, and the satellite is revolving like this, okay, in this orbit. So this is nothing but the small r, so small r is capital R plus h, so this is nothing but the radius of orbit. आता सॅटेलाइटचा अर्थचा हा सरफेस झाला. दिस इज व्हॉट? surface of earth. This is what? Surface of earth. Now up to this point the earth gravitational field is present. बघा, म्हणजे या पॉइंटला सॅटेलाइट गेला की तो खाली नाही येणार, तो वरतीच राहणार आहे. बट या पॉइंटच्या जर खाली आपण विचार केला तर वी कॅन से दॅट दिस इज द अर्थ ग्रॅव्हिटेशनल इन्फ्लुएन्स. हा जो इन्फ्लुएन्स आहे ना सगळा, तो सगळा इन्फ्लुएन्स कसला आहे? अर्थ ग्रॅव्हिटेशनल इन्फ्लुएन्स आहे. मग जोपर्यंत सॅटेलाइट अर्थ ग्रॅव्हिटेशनल इन्फ्लुएन्समध्ये आहे तोपर्यंत तो खाली येऊ शकतो ड्यू टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. त्यामुळे सॅटेलाइटला या अर्थ ग्रॅव्हिटेशनल इन्फ्लुएन्सच्या बाहेर म्हणजे इथपर्यंत आणलं जातं एका पर्टिक्युलर व्हेलॉसिटीनं. ती जी व्हेलॉसिटी आहे ती व्हेलॉसिटी म्हणजे कसली व्हेलॉसिटी असते? एस्केप व्हेलॉसिटी असते. म्हणजे एस्केप व्हेलॉसिटी इज द मिनिमम अमाऊंट ऑफ व्हेलॉसिटी टू एस्केप द सॅटेलाइट फ्रॉम अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल इन्फ्लुएन्स. म्हणजे सॅटेलाइटला अर्थ ग्रॅव्हिटेशनल इन्फ्लुएन्समधनं एस्केप करण्यासाठी जी व्हेलॉसिटी लागते त्याला काय म्हटलं जातं? एस्केप व्हेलॉसिटी म्हटलं जातं. आणि ही एस्केप व्हेलॉसिटी कॉन्स्टंट असते. सो आय विल गिव्ह यू द फॉर्म्युला. ट्वाइस gm अपॉन r अंडर रूट ट्वाइस gm अपॉन r, or again we will adjust this formula and we will write under root twice g into r. आता हे g मगाशी लिहिलं होतं आपण gm अपॉन r स्क्वेअर, त्याच्यामुळे हे g आलं थोडक्यात. सो दिस इज व्हॉट? दिस इज द फॉर्म्युला ऑफ द एस्केप व्हेलॉसिटी. आता हे कसं आला काय? हे सगळं कॅल्क्युलेशनमध्ये थेअरीमध्ये आहे,
कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी, ह्या सगळ्या ॲनालिसिसने हे फॉर्म्युले काढले जातात. फक्त याच्यात काय लक्षात ठेवायचं आहे बघा. सो दिस इज व्हॉट, दिस इज द कॉन्स्टंट व्हॅल्यू. वाय दिस व्हॅल्यू इज कॉन्स्टंट? बिकॉज look at the formula. In this formula, capital G, capital M, capital R, these are the values, these are the constant values. ह्या सगळ्या कशा व्हॅल्यूज आहेत? कॉन्स्टंट व्हॅल्यूज आहेत. ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे, अर्थचं मास कॉन्स्टंट आहे, अर्थची रेडियस कॉन्स्टंट आहे. त्यामुळे ह्या सगळ्या कॉन्स्टंट व्हॅल्यू असल्यामुळे ही मग ॲव्हरेज व्हेलॉसिटी 11.2 किलोमीटर पर सेकंड अशी कन्सिडर केली जाते. अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू 11.2 किलोमीटर पर सेकंड. ॲज वेल ॲज हा जरी फॉर्म्युला आपण कन्सिडर केला तरी सुद्धा आपण एस्केप व्हेलॉसिटी ही कॉन्स्टंट आहे असं सांगू शकतो. सो आय होप की तुम्हाला अर्थ समजला असेल एस्केप व्हेलॉसिटीचा नक्की काय आहे ते, म्हणजे अर्थपासून त्या सॅटेलाइटला लॉन्च करण्यासाठी लागलेली व्हेलॉसिटी. आता फॉर एक्झाम्पल सॅटेलाइट इथं आला असं आपण म्हणूया. सॅटेलाइटला मग हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटीनं रोटेट केलं जातं. सो सॅटेलाइटला एक हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी दिली जाते आणि त्या हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटीमुळे तो सॅटेलाइट काय होतो, रिव्हॉल्व्ह व्हायला लागतो. तर ती जी मिनिमम हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी आहे त्याला कसली व्हेलॉसिटी म्हटलं जातं? त्याला क्रिटिकल व्हेलॉसिटी म्हटलं जातं. लक्षात येते का बघा? म्हणजे थोडक्यात सॅटेलाइट जो रॉकेटच्या थ्रू लॉन्च केला जातो त्याच्या सुद्धा इथं दोन स्टेजेस झाल्या. एक स्टेज कुठली? एस्केप व्हेलॉसिटीची स्टेज, आणि दुसरी स्टेज कुठली? क्रिटिकल व्हेलॉसिटीची. अशा मिनिमम 2 स्टेजेस रिक्वायर्ड टू लॉन्च द सॅटेलाइट. असा एक क्वेश्चन येऊ शकतो की किती मिनिमम स्टेजेस रिक्वायर्ड आहेत सॅटेलाइट लॉन्चिंग करण्यासाठी. सो देर आर मिनिमम 2 स्टेजेस रिक्वायर्ड टू लॉन्च द सॅटेलाइट. ओके, नाउ वी विल सी द फॉर्म्युलेज ऑफ द क्रिटिकल व्हेलॉसिटी. सो क्रिटिकल व्हेलॉसिटी किती असते? √gm अपॉन स्मॉल r. नाउ व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ स्मॉल r? r plus h. This is nothing but the radius of the orbit. सो आता मला सांगा, जर हाच फॉर्म्युला मी असा लिहिला तर चालेल का? सो VC इज इक्वल टू √gm अपॉन r प्लस h. चालू शकेल? यस, चालू शकेल. बट आता मला सांगा, ही जी हाईट आहे ही कॉन्स्टंट आहे का? सो हाईट इज नॉट कॉन्स्टंट. मग जर हाईट कॉन्स्टंट नसेल तर r प्लस h हे कॉन्स्टंट राहील का? राहणार नाही. त्यामुळे क्रिटिकल व्हेलॉसिटी काही कॉन्स्टंट नाही. क्रिटिकल व्हेलॉसिटी ही चेंज होणार आहे. It depends on the height, but gm, capital R, these are the constant, but small h is not constant, so it depends upon the height. This formula is also written as √gh r plus h. म्हणजे थोडक्यात √gh small r असाही लिहिला जाईल बघा फॉर्म्युला. What is mean by gh? Acceleration due to gravity at that height. So this is a formula is also written in this form. Also हा जो फॉर्म्युला आहे अजून एका फॉर्म मध्ये लिहिला जाईल बघा. 2r √g पाय रो अपॉन 3. यस, g पाय रो अपॉन 3. आता हा कुठून आला फॉर्म्युला? तर याच्यासाठी एक आपली बेसिक कन्सेप्ट कुठली इथं लिहितो. डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. सो मास इज इक्वल टू डेन्सिटी इंटू 4/3 πr³. सो मास इज इक्वल टू डेन्सिटी इंटू 4/3 πr³. सो हा एक फॉर्म्युला बऱ्याच ठिकाणी तुम्हाला इथं यूज करायला मिळू शकतो. सेम तोच फॉर्म्युला यूज करून हे रिलेशन काढलेलं आहे. सो दीज आर द मेन 2 कन्सेप्ट्स, दॅट इज एस्केप व्हेलॉसिटी अँड क्रिटिकल व्हेलॉसिटी. म्हणजे सॅटेलाइट जर लॉन्च करायचं असेल तर त्याला 2 स्टेजेस लागतात. त्यातली पहिली स्टेज ही रिलेटेड टू द एस्केप व्हेलॉसिटी आहे आणि दुसरी स्टेज जी आहे ती रिलेटेड टू द क्रिटिकल व्हेलॉसिटी आहे. एस्केप व्हेलॉसिटी म्हणजे काय? अर्थ सरफेसपासून इन्फ्लुएन्सच्या बाहेर पाठवण्यासाठी लागलेली व्हेलॉसिटी, आणि क्रिटिकल व्हेलॉसिटी म्हणजे काय? तिथून सॅटेलाइटला हॉरिझॉन्टल रोटेट करण्यासाठी लागलेली व्हेलॉसिटी म्हणजे क्रिटिकल व्हेलॉसिटी. ओके, सो नेक्स्ट पॉइंट इज प्रोजेक्शन ऑफ सॅटेलाइट. आता मी काय हेडिंग लिहिले बघा, प्रोजेक्शन ऑफ सॅटेलाइट. थोडीशी मी डायग्राम ड्रॉ केलेला आहे. याचा अर्थ तुम्हाला सांगतो. थेरॉटिकल पॉइंट आहे, खूप इंटरेस्टिंग अर्थ आहे खरं तर याचा. डिपेंड्स अपॉन द जिओमेट्रिकल शेप. ओके, याचा आता शेप कसा आहे, कुठले कुठले शेप याच्यामध्ये तुम्हाला दिसत आहेत, याच्यानं थोडंसं तुम्हाला याचं आयडेंटिफिकेशन करता येईल. आणि हे लक्षात पण कसं ठेवायचे याची पण मी हिंट देतो. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल व्हॉट इज मीन बाय प्रोजेक्शन ऑफ सॅटेलाइट. आता सॅटेलाइटचं प्रोजेक्शन म्हणजे काय की सॅटेलाइटचं लॉन्चिंग ऑफ सॅटेलाइट म्हटलं तरी चालेल, म्हणजेच प्रोजेक्शन ऑफ सॅटेलाइट. मग सॅटेलाइट लॉन्च करत असताना
त्याच्या ऑर्बिटचा पण विचार केला जातो. म्हणजे वेदर दिस सॅटेलाइट इज टू बी रिव्हॉल्व इन द सर्क्युलर ऑर्बिट, इन द इलेप्टिकल ऑर्बिट, इन द पॅराबोलिक, इन द हायपरबोलिक. मोस्ट ऑफ सर्क्युलर ऑर्बिटमध्ये सॅटेलाइट रिव्हॉल्व केला जातो आणि फार कमी कंडिशन्समध्ये म्हणजे अदर प्लॅनेटचा जर स्टडी करायचा असेल तर मग इलिप्टिकल शेपमध्ये सॅटेलाइट म्हणे. बट जर अर्थ सरफेस बरोबरच कम्युनिकेशन पर्पजसाठी जर सॅटेलाइट यूज करायचा असेल तर तो ऑलमोस्ट सर्क्युलर ऑर्बिटमध्ये रोटेट केला जाईल. कारण अर्थ सरफेस बरोबर जर कम्युनिकेशन राहिलं सॅटेलाइटचं तर ऑन ईच पार्ट ऑफ द अर्थ सरफेस सॅटेलाइट कॅन कम्युनिकेट, बरोबर ना. मग कम्युनिकेशन पर्पजसाठी सर्क्युलर ऑर्बिटमध्ये सॅटेलाइट रिव्हॉल्व केला जाईल असं आपण म्हणू शकतो. म्हणजे सॅटेलाइटचं जे प्रोजेक्शन आहे ते सर्क्युलर ऑर्बिटमध्ये केलं जाईल. ओके, मग आता ॲक्च्युअल कंडिशन्स काय आहे तर सगळ्यात पहिली कंडिशन आपण ही सर्क्युलरचीच घेऊया. मग सर्क्युलरमध्ये काय VC आणि VH सेम पाहिजे असं सांगितलेलं आहे. आता व्हॉट इज मीन बाय VC, व्हॉट इज मीन बाय VH अगेन. तर VCचा अर्थ आपण बघितला क्रिटिकल व्हेलॉसिटी. म्हणजे जर त्या सॅटेलाइटची क्रिटिकल व्हेलॉसिटी आणि हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी सेम असेल तर तो सॅटेलाइट सर्क्युलर ऑर्बिटमध्ये रोटेट होऊ शकतो. सो सॅटेलाइटला जर सर्क्युलर ऑर्बिटमध्ये रोटेट करायचं असेल तर सॅटेलाइटची क्रिटिकल व्हेलॉसिटी आणि सॅटेलाइटची हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी कशा पाहिजेत, सेम पाहिजे. सो पहिला जो पॉईंट आहे तुम्ही तो सर्क्युलर ऑर्बिटचा फाइंड आउट ड्रॉ करायचा. म्हणजे कुठला, द क्रिटिकल व्हेलॉसिटी इज इक्वल टू हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी ऑफ द सॅटेलाइट. म्हणजे त्या सॅटेलाइटला दिलेली व्हेलॉसिटी ही जर क्रिटिकल व्हेलॉसिटी एवढी असेल. आता क्रिटिकल व्हेलॉसिटी किती तर मगाशी आपण बघितलं VC इज इक्वल टू √GM अपॉन स्मॉल आर. स्मॉल आरच्या ऐवजी आपण कॅपिटल R प्लस H असं सुद्धा लिहू शकतो. तर ती व्हेलॉसिटी आणि हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी जर सेम झाली तर आपण डिफाईन करू शकतो की तो जो सॅटेलाइट आहे तो सर्क्युलर ऑर्बिटमध्ये रोटेट होऊ शकतो. सो दिस इज द फर्स्ट कंडिशन. नेक्स्ट सेकंड कंडिशन याच्या अपोजिट काढायची. म्हणजे अर्थच्या अराउंड आपण काय केलेलं आहे, सर्क्युलर ऑर्बिट काढलेला, त्याच्यापेक्षा असं बाहेरचं हायपरबोलिक पाथमध्ये काढायचं आणि त्यामध्ये सांगायचं की ही क्रिटिकल व्हेलॉसिटी मग हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटीपेक्षा कमी आहे. म्हणजे हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी जर जास्त झाली तर सॅटेलाइट सर्क्युलरपेक्षा बाहेरच्या ऑर्बिटमध्ये जाऊ शकतो. म्हणजे क्रिटिकल व्हेलॉसिटी इज लेस दॅन द हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी. म्हणजे थोडक्यात काय की आपण असं म्हणूया की क्रिटिकल व्हेलॉसिटी ही एक लिमिट आहे आणि ह्या लिमिटपेक्षा जर जास्त व्हेलॉसिटी आपली सॅटेलाइटला झाली तर तो खूप मोठ्या ऑर्बिटमधून फिरण्याची शक्यता आहे. म्हणजे तो सर्क्युलर ऑर्बिटमध्ये फिरणार नाही कारण त्याची जी काही हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी आहे ती क्रिटिकलपेक्षाही कशी झाली, जास्त झाली. मग तो हायपरबोलिक पाथमध्ये फिरू शकतो. म्हणजे सगळ्यात बाहेरचा पाथ असं म्हणूया, लाईक दिस. ओके, नेक्स्ट थर्डमध्ये आपण लक्षात ठेवा जस्ट त्याच्या आतमधला पार्ट ज्याला पॅराबोलिक म्हणूया आपण. सो ज्याच्यामध्ये मग एस्केप व्हेलॉसिटी एवढी जर हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी दिली सॅटेलाइटला, मग किती 11.2 किलोमीटर पर सेकंड म्हणलो मग अशा आपण, किंवा √2 फॉर्म्युला बघितला होता आपण. ओके, तर ती जी एस्केप व्हेलॉसिटी होती त्या एस्केप व्हेलॉसिटी एवढी जर हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी दिली तर तो सॅटेलाइट काय होईल, पॅराबोलिक पाथमध्ये फिरू शकेल. हे आपण सांगायचं. म्हणजे हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी आणि एस्केप व्हेलॉसिटी जर सेम असतील तर म्हणजे √2GM अपॉन R हा जो आपण एस्केप व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला बघितला होता तेवढी जर आपण हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी दिली तर तो सॅटेलाइट पॅराबोलिक शेपमध्ये फिरू शकतो. हे सांगायचं. म्हणजे कन्सिडरेशन्स बघा, पहिलं, दुसरं आणि तिसरं आता आतमध्ये. आता थोडंसं इथं मग ओव्हल शेपमध्ये दिसतोय बघा, तो मग कसला शेप झाला, इलिप्टिकल शेप झाला. मग त्या इलिप्टिकल शेपमध्ये काय सांगायचं की जी हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी आहे ती क्रिटिकलपेक्षा जर जास्त असेल आणि एस्केपपेक्षा कमी. बघा, क्रिटिकलपेक्षा जास्त म्हणजे थोडक्यात हायपरबोलिक पाथ आला आणि एस्केपपेक्षा कमी म्हणजे पॅराबोलिक पाथ आला असं म्हणू शकतो आपण. सो दोघांच्या मधला बॅलन्सिंग पाथ म्हणजे कुठला, इलिप्टिकल पाथ आहे ना. सो इलिप्टिकल पाथची मग चौथी कंडिशन. म्हणजे थोडक्यात 4 कंडिशन्समध्ये तुम्हाला डिफाईन करायचा आहे. हा ॲक्च्युली थेरी पॉईंट आहे. थेरीमध्ये मग असे पॉईंट्स प्रत्येक लिहिले जातात आणि प्रत्येकाचं मिनिंग सांगितलं जातं. हेच फक्त जे मॅथमॅटिकल मी लिहितोय ते थेरॉटिकल सांगितलं जातं. सो VC, VH, V. तर तुम्हाला VC, VH आणि V ह्या 3 कंडिशन समजतात का बघा. VC म्हणजे क्रिटिकल व्हेलॉसिटी त्या सॅटेलाइटची, VH म्हणजे हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी त्या सॅटेलाइटची आणि V म्हणजे एस्केप व्हेलॉसिटी. सो जर सॅटेलाइटला पर्टिक्युलर एका ऑर्बिटमध्ये जर आपल्याला लॉन्च करायचं असेल तर अशा डिफरंट केसेस तिथं सॅटिस्फाय करावे लागतात. म्हणजे त्याला म्हटलं जातं प्रोजेक्शन ऑफ द सॅटेलाइट. समजलं. सो दिस इज द पॉईंट रिलेटेड टू द प्रोजेक्शन ऑफ द सॅटेलाइट. मगाशी जे लॉन्चिंगचा पॉईंट होता मिनिमम 2 स्टेजेस त्याच्यामधलाच हा एक रिलेटेड थेरॉटिकल पॉईंट आहे. आता थोडंसं आपण एनर्जीज, डिफरंट एनर्जी रिलेटेड पॉईंट बघूया.
चला आता एनर्जीमध्ये मी असं लिहितो आधी. सो वी नो दॅट देर आर मेन 2 टाइप्स ऑफ एनर्जीज असं म्हणूया आपण. टोटलमध्ये आपण कायनेटिक आणि पोटेन्शियल म्हणतो ना. ओके, सो हिअर वी कॅन डिफाईन फर्स्ट ऑफ ऑल कायनेटिक एनर्जी ऑफ द सॅटेलाइट, देन पोटेन्शियल एनर्जी ऑफ द सॅटेलाइट, देन टोटल एनर्जी ऑफ द सॅटेलाइट अँड देन बाइंडिंग एनर्जी ऑफ द सॅटेलाइट. आता ही बाइंडिंग एनर्जी म्हणजे काय आपण याचा एक टॅब्युलर फॉर्म पण बघणार आहे. टॅब्युलर फॉर्ममध्ये सुद्धा तुम्हाला मी कंडिशन्स देईन, त्या कंडिशनसुद्धा तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील. सो अर्थ सरफेस और and this is the orbit and this is the satellite. So let us consider 2 conditions of the satellite. First condition is at close to the earth surface, close to earth surface, close to earth surface म्हणजे काय, पृथ्वीच्या सरफेसच्या जवळ किंवा अगदी ऑन द सरफेस ऑफ द अर्थ म्हटलं तरी चालेल, एक कंडिशन असते. आता जर क्लोज टू अर्थ सरफेस असेल तर हाईटची व्हॅल्यू काय असेल, मिनिमम असेल. मग त्या ठिकाणी हाईट निग्लिजिबल घेतली जाते. म्हणजे जो स्मॉल आर आपल्याला मिळतो R+H तो फक्त स्मॉल आर कॅपिटल आर राहतो, H 0 होतो. वाय H इज 0 बिकॉज द कंडिशन इज ॲट क्लोज टू द अर्थ सरफेस. सिंपल. नेक्स्ट ॲट हाईट, सेकंड कंडिशन इज व्हॉट, ॲट हाईट. ओके, सो ॲट हाईट म्हटलं की काय करायचं, फक्त जो H आहे तो इंट्रोड्यूस करायचा ज्याच्यामध्ये. म्हणजे आपली जी ऑर्बिटची रेडियस आहे स्मॉल आर ती किती होणार, R+H होणार. आणि या कंडिशनसाठी ऑर्बिटची रेडियस, ऑर्बिटच नाही आहे ना, म्हणजे थोडक्यात रेडियस किती राहणार, फक्त कॅपिटल राहणार. ही पहिल्यांदा कंडिशन. आता ह्यात एवढ्या एनर्जीज आपल्याला बघायच्या आहेत. ह्या सगळ्या एनर्जीचे थेरॉटिकल फॉर्म्युले वगैरे येतात आपल्याला. तर ह्या एनर्जीज म्हणजे काय, तर ह्या सगळ्या सॅटेलाइटच्या एनर्जीज आहेत. कायनेटिक, पोटेन्शियल. कायनेटिक प्लस असते, पोटेन्शियल मायनस असते, टोटल पुन्हा मायनस येते आणि बाइंडिंग पुन्हा प्लस होते. म्हणजे आता हे प्लस मायनस काय आहे याचा अर्थ. त्याच्या आधी मी तुम्हाला काही फॉर्म्युले सांगतो. सो Gmm/2r what is meant by small r, again R+H. okay, now what is P? so P is minus Gmm/r. बघा, व्हॉट इज P, मायनस Gmm/r. आता पोटेन्शियल एनर्जी ही मायनस असते. मायनसचा अर्थ इथं काय बघा, सॅटेलाइट बाउंड टू द अर्थ सरफेस किंवा जे वर्क डन आहे ते अगेन्स्ट ग्रॅव्हिटेशनल फोर्स मध्ये केलं जातं. ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या अगेन्स्ट वर्क डन, म्हणून ही पोटेन्शियल एनर्जी निगेटिव्ह येते. मग आता टोटल एनर्जी म्हणजे काय, तर Ke आणि P ची ॲडिशन. मग ह्या दोघांची जर ॲडिशन केली तर जनरली फॉर्म्युला हा 1/2 Gmm/r इतका मिळतो. बघा, हे Gmm/r आपण सेपरेट करूया आणि हे 1/2 आणि हे -1. बघा, हे +1/2 आणि हे -1. सो याचा अर्थ थोडक्यात काय येऊ शकतो, -1/2. सो -1/2 Gmm/r. सो ही जी व्हॅल्यू आहे ही कशाची व्हॅल्यू आहे, टोटल एनर्जीची आहे. ही व्हॅल्यू आहे ती पोटेन्शियलची आहे आणि ही व्हॅल्यू आहे ती कायनेटिकची आहे. बघा, सो अशा 3 एनर्जीज आपण आता लिहिल्या आहेत. ह्याच पुन्हा टॅब्युलर फॉर्ममध्ये मी तुम्हाला क्लोज टू द अर्थ सरफेस आणि ॲट हाईट हे सुद्धा एक इमेज दाखवून त्याचं एक्सप्लेनेशन देणार आहे. सो 3 एनर्जी कळल्या कशाला, कायनेटिक लिहिली, पोटेन्शियल. आता हे फॉर्म्युले मात्र इन डिटेल येतात सगळे, कॅल्क्युलेशनमध्ये आहे ते, बट आता हे तुम्हाला लक्षात ठेवून इन शॉर्ट आपल्याला पुढे जायचं आहे. सो कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी आणि ह्या 2 एनर्जीची ॲडिशन केली की आपल्याला काय मिळते, टोटल एनर्जी मिळते. म्हणजे अजून जरी आपण बघितलं तरी टोटल एनर्जीमध्ये साईन कुठलं दिसते आपल्याला, मायनस साईन दिसते, जे की पोटेन्शियलमध्ये होतं. आता टोटल एनर्जीमध्ये मायनस साईन आलं याचा अर्थ काय की सॅटेलाइट इज बाउंड टू द अर्थ सरफेस. मग तो थोड्याशा हाईटवरती असेल किंवा अगदी अर्थच्या क्लोज सरफेसला असेल. आता ह्याच्यामध्ये R+H आहे, याचा अर्थ एका हाईटवरती तो सॅटेलाइट आहे बट तो रिव्हॉल्व होत नाहीये. इट इज नॉट रिव्हॉल्विंग, इट इज नॉट रिव्हॉल्विंग म्हणजे इट इज बाउंड टू द अर्थ सरफेस, बाउंड टू द अर्थ सरफेस, इट इज बाउंड टू द अर्थ सरफेस. सो हे जे निगेटिव्ह साईन आहे त्याचं मिनिंग तिथं जनरली इट इज बाउंड टू द अर्थ सरफेस असं म्हटलं जातं. मग आपल्याला बाउंडच्या अपोजिट करायचं. मग बाउंडच्या अपोजिट म्हणजे काय,
फ्री करायचं, त्या सॅटेलाइटला काय करायचं आहे, फ्री करायचं आहे. आता सॅटेलाइट कसा आहे, बाउंड आहे. का बाउंड आहे, निगेटिव्ह साईन आलं. मग त्या सॅटेलाइटला फ्री करायचं आहे. मग फ्री म्हणजे काय, बाउंडच्या अपोजिट. मग बाउंड म्हणजे काय आहे, निगेटिव्ह. सो निगेटिव्ह फॉर बाउंड. बाउंड म्हणजे धरून ठेवलेलं आहे. मग याला जर अपोजिट केलं तर हे काय होणार आहे, फ्री. मग ह्या निगेटिव्हचं काय होणार आहे, पॉझिटिव्ह होणार. म्हणजे टोटल एनर्जी आपल्याला फक्त काय करावी लागेल, निगेटिव्हची पॉझिटिव्हमध्ये कन्व्हर्जन त्याचं करावं लागेल. बस एवढाच एक चेंज करावं लागेल. काय करावं लागेल, टोटल एनर्जी निगेटिव्हची आपल्याला पॉझिटिव्हमध्ये चेंज करावं लागेल. म्हणजे आपल्याला काय मिळेल, ती एक दुसरी एनर्जी मिळेल. आणि ती एनर्जी म्हणजेच कसली एनर्जी, बाइंडिंग एनर्जी ऑफ सॅटेलाइट. कसली एनर्जी, बाइंडिंग एनर्जी ऑफ सॅटेलाइट. लक्षात येते. सो निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह केलं. मग आता बाइंडिंग एनर्जीचा फॉर्म्युला काय मिळेल मग. सो बाइंडिंग एनर्जी इज इक्वल टू, फक्त हे मायनसच्या ऐवजी प्लस करायचं. सो व्हॉट इज दिस, सो प्लस 1/2 GMM अपॉन स्मॉल आर. काय करायचं, प्लस 1/2 GMM अपॉन स्मॉल आर. सो दिस इज नथिंग बट द बाइंडिंग एनर्जी. बघा, सो कायनेटिक पॉझिटिव्ह, पोटेन्शियल निगेटिव्ह, टोटल अगेन निगेटिव्ह आणि बाइंडिंग अगेन पॉझिटिव्ह. आणि सगळ्यांचे व्हॅल्यू सुद्धा तुम्हाला मिळतात. बघा, याच्यामध्येच तुम्ही एक असंही रिलेशन लिहू शकता. बघा, मी जर इथं 2 ॲडजस्ट केला तर इथं 2 होईल. आणि ही काय मिळाली आपल्याला, कायनेटिक एनर्जी मिळाली का. सो आपण P इज इक्वल टू -2 KE असे लिहू शकतो. येस, वी कॅन राईट P इज इक्वल टू -2 KE. करेक्ट, असं लिहू शकतो का. बघा, कारण P आणि KEच्या दोन्ही व्हॅल्यू आपल्याकडे इथं आहे. ह्या दोन्ही व्हॅल्यूवरून आपण P आणि KE मधला रिलेशन अशा पद्धतीनं लिहू शकतो. सो आय थिंक दिस इज द पार्ट विच इज रिलेटेड विथ द डिफरंट एनर्जीज ऑफ द सॅटेलाइट. आता याचा एक टॅब्युलर फॉर्म मी तुम्हाला दाखवतो आणि त्याच्यामध्ये मग सगळ्या व्हॅल्यूज आहेत. मग त्यात सॅटेलाइट स्टेशनरी असेल, सॅटेलाइट रिव्हॉल्विंग असेल, ह्या सगळ्या कंडिशन्स तुम्हाला मी समोर दाखवतो. ओके, सो लुक ॲट द टेबल. हेडिंग काय आहे बघा, फॉर ऑब्जेक्ट ऑफ मास m. मग तो ऑब्जेक्ट म्हणजेच कोण, सॅटेलाइट. सॅटेलाइटचं मास जे आहे m, त्याच्याशी रिलेटेड हे फॉर्म्युले आहेत. पहिला कॉलम आहे तो कायनेटिक एनर्जीचा आहे, दुसरा आहे तो पोटेन्शियल एनर्जीचा आहे, तिसरा आहे तो टोटल एनर्जीचा आहे आणि चौथा आहे तो बाइंडिंग एनर्जीचा आहे. बरोबर. आणि टोटल 4 कन्सिडरेशन्स आहेत. पहिलं कन्सिडरेशन काय आहे, स्टेशनरी ॲट स्मॉल आर. मी म्हटलं होतं ना, एका पर्टिक्युलर हाईटला बाउंड, बाउंडचा अर्थ स्टेशनरी. सो सगळ्यात पहिली कंडिशन बघा, स्टेशनरी ॲट स्मॉल आर. सो वेअर स्मॉल आर इज नथिंग बट कॅपिटल R प्लस H. ओके, मग या कंडिशनसाठी कायनेटिक एनर्जी काय असेल, 0 असेल. सो कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 0. ओके, पोटेन्शियल एनर्जी -GMM अपॉन R प्लस H. आता कायनेटिक एनर्जी 0 काय केली सांगू शकते. सो व्हिलॉसिटीज नाही आहे, स्टेशनरीचा अर्थ व्हिलॉसिटी 0. मग व्हिलॉसिटी 0 झाली की कायनेटिक एनर्जी पण 0 होते. त्यामुळे इथं फॉर्म्युल्याप्रमाणे कायनेटिक एनर्जी 0 होत नाही. बट आपण त्या कंडिशनला काय सांगितली, 0 सांगितली. पोटेन्शियल किती होणार, ती जास्त असणार आहे, -GMM अपॉन R प्लस H. टोटल किती असणार, जेवढी पोटेन्शियल आहे तेवढीच टोटल असणार. पहिल्या रोमध्ये बघा सगळ्यांनी, तर टोटल किती असेल, -GMM अपॉन R प्लस H. बाइंडिंग किती असेल, त्या फक्त मायनसला काय करायचं, प्लस करायचं. काय म्हटलं मी, त्या फक्त मायनसला प्लस करायचं, ती तुम्हाला बाइंडिंग मिळेल. बरोबर आहे. नेक्स्ट, स्टेशनरी ॲट सरफेस ऑफ द अर्थ. आता अर्थ सरफेसवरती आलोय आपण, बट स्टेशनरी. बघा, एक कंडिशन स्टेशनरी आहे आणि एक रिव्हॉल्विंग आहे. त्यात पण स्टेशनरीच्या 2 कंडिशन, एक सरफेसवरती आणि एक हाईटवरती. रिव्हॉल्विंगच्या 2 कंडिशन, एक सरफेसवरती आणि एक हाईटवरती. सो सेकंड पॉईंट बघा, स्टेशनरी ॲट सरफेस ऑफ द अर्थ. ज्या ठिकाणी स्मॉल आरची व्हॅल्यू किती आहे, कॅपिटल R इतकी व्हॅल्यू आहे. मग अशी मी सांगितलं होतं, जर अर्थ सरफेसवरती सॅटेलाइट असेल तर स्मॉल r आणि कॅपिटल R सेम घ्यायचे. सो कायनेटिक एनर्जी पुन्हा 0. पोटेन्शियल एनर्जी काय झाली बघा, हाईट 0 झाली फक्त. सो -GMM अपॉन स्मॉल आर. लक्षात ठेवायला पण हे सोपं आहे. नेक्स्ट, टोटल किती झाली, टोटल पण तेवढीच असणार आहे, -GMM अपॉन स्मॉल आर. का मायनस आलं, कारण पोटेन्शियलचं आहे तसं मायनस पुढं फॉरवर्ड झालं. आणि बाइंडिंग काय असणार आहे, तर त्या मायनसला फक्त काय करावं लागेल, प्लस करावं लागेल. सो दॅट इज द बाइंडिंग एनर्जी. नेक्स्ट, तिसरा पॉईंट बघा, रिव्हॉल्विंग ॲट हाईट H.
रिव्हॉल्विंग ॲट हाईट h, म्हणजे काय, कॅपिटल R प्लस h, स्मॉल आरची व्हॅल्यू. कायनेटिक एनर्जी मात्र आता याच्यामध्ये असणार आहे, का तर रिव्हॉल्विंग आहे. सो इथं कायनेटिक एनर्जी किती असेल, तर जी मागाशी मी तुम्हाला दाखवली होती बोर्डवरती ती कायनेटिक एनर्जी असेल बघा, म्हणजे किती, Gmm/2r प्लस h. h आला का तर रिव्हॉल्विंग पण आहे आणि हा ॲट हाईट पण आहे. ओके, पोटेन्शियल जेवढी मागाशी होती तेवढीच असेल, -Gmm/r म्हणजेच कोण, -Gmm/R प्लस h. दोघांची ॲडिशन करा, तुम्हाला टोटल मिळेल. सो मागाशी जे एक्सप्लेन केलं तेच आहे बघा. आणि बाइंडिंग कशी होणार, त्या फक्त मायनसचं प्लस होणार आहे. सो आपल्याला ही बाइंडिंग मिळणार आहे. लक्षात आलं. सो हा झाला तिसरा पॉईंट, रिव्हॉल्विंग बट ॲट हाईट h. नेक्स्ट चौथा पॉईंट काय आहे, रिव्हॉल्विंगच आहे बट क्लोज टू द अर्थ सरफेस आहे. पॉईंट कसला आहे, रिव्हॉल्विंगच आहे बट क्लोज टू द अर्थ सरफेस आहे. मग आता रिव्हॉल्विंग पण आहे, क्लोज टू द अर्थ सरफेस आहे. क्लोज टू द अर्थ सरफेस आला की h ची व्हॅल्यू 0 होणार, म्हणून तिथं ब्रॅकेटमध्ये स्मॉल r इज इक्वल टू काय लिहिलंय, कॅपिटल R. h ची व्हॅल्यू 0 केली. आता जी तिसरं इक्वेशन आहे, तिसरी लाईन दिसते का हॉरिझॉन्टल, बघा तुम्हाला तिसरा रो दिसतोय का, त्याच्यामध्ये फक्त h जो आहे ना तो h काय करत जायचं, 0 0 करत जायचं, दिसतंय का बघा. मग h 0 केला की कायनेटिक किती आली, Gmm/2r, h 0 झाला. नेक्स्ट पोटेन्शियल किती आली, -Gmm/R, h 0 झाला. नेक्स्ट टोटल किती आली, दोघांची ॲडिशन होणार आहे, -Gmm/2r, h ह्यात पण 0 झाला. आणि बाइंडिंग किती करायची, फक्त त्या मायनसचं साईन प्लस करायचं. अर्थ व्यवस्थित समजतोय का बघा, हिंट लक्षात येते का बघा. या टेबलवरून सुद्धा तुम्हाला सगळा जो काही सॅटेलाइटच्या एनर्जीचा पार्ट आहे तो डेफिनेटली समजून जाईल. लक्षात आलं का बघा, मी एनर्जी रिलेटेड कुठले कुठले आणि कसे पॉईंट सांगितले, त्यामुळे तुम्हाला थोडंसं हे फॉर्म्युले लक्षात ठेवायला पुन्हा सोपा आहे. हा जो टॅब्युलर फॉर्म मी तुम्हाला दाखवलेला आहे त्या टॅब्युलर फॉर्मप्रमाणे तुम्ही सगळं लक्षात ठेवू शकता. मग त्याच्यामधल्या केसेस टोटल 4 केसेस झाल्या बघा. 4 कशा झाल्या, रिव्हॉल्विंगच्या 2 आणि ॲट सरफेसच्या 2. मग रिव्हॉल्विंगच्या 2 मध्ये पुन्हा ॲट हाईट आणि पुन्हा क्लोज टू द अर्थ सरफेस अशी, आणि पुन्हा स्टेशनरीच्या 2 झाल्या, त्यात पुन्हा ॲट हाईट आणि क्लोज टू द अर्थ सरफेस अशी झाली. सो हा एवढा सगळा पॉईंट आहे तो एनर्जी रिलेटेड पॉईंट आहे. ओके, चला एक आता शेवटचा एक पॉईंट घेऊया. सो टाइम पिरियड ऑफ द सॅटेलाइट. मी तुम्हाला मगाशी केप्लरच्या 3rd लॉ मध्ये एक रिलेशन लिहिलं होतं बघा. तर ते जे रिलेशन आहे ते टाइम पिरियडवरून लिहिलं जातं. मी आधी फॉर्म्युला सांगतो. सो t इज इक्वल टू 2π√r³ हा सुद्धा फॉर्म्युला सॉल्व्ह करून येतोय. अगदी कुठला फॉर्म्युला आहे, व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम, त्या फॉर्म्युल्यावरून हा फॉर्म्युला काढला जातो. याचा स्क्वेअर केला तर काय होईल, 4π² r³/gm होईल, बरोबर का. सो 4π² आणि gm कसा आहे, कॉन्स्टंट. सो t² इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू r³. सो हा फॉर्म्युला जो आहे तो थोडक्यात काय आहे, केप्लर्स लॉ आहे. म्हणजे केप्लर्स लॉचं जे रिलेशन आहे ते रिलेशन म्हणजे ह्या टाइम पिरियडच्याच फॉर्म्युल्यावरून आहे. नेक्स्ट हाच फॉर्म्युला असा पण लिहिला जातो 3π/g⁻√ मध्ये 3π/g⁻. हे सुद्धा मगाशी आपण मास आणि व्हॉल्यूमचं लिहिलं होतं ना, सेम त्याच्यावरूनच येते बघा. काय नाही ते 4/3πr³ होतं का, तेच आहे, त्याच्यावरूनच हे आलेलं आहे. अजून एक फॉर्म्युला 2π√R/g, 2π√R/g. दिस इज अगेन वन ऑफ द कॉन्स्टंट फॉर्म्युला. कॉन्स्टंट टाइम पिरियड म्हटलं तरी सुद्धा चालेल, कारण R कॉन्स्टंट आहे, G सुद्धा कॉन्स्टंट आहे. ही कंडिशन कुठली, क्लोज टू द अर्थ सरफेस, ज्या ठिकाणी H आपण काय केला, नेग्लिजिबल, किंवा H हा R पेक्षा लहान आहे. H म्हणजे कोण, हाईट. हाईट जर मिनिमम असेल तर ही कसली कंडिशन झाली, क्लोज टू द अर्थ सरफेस कंडिशन झाली. सो क्लोज टू द अर्थ सरफेस कंडिशनसाठी आपण हा फॉर्म्युला डिफाईन करू शकतो. लक्षात आलं. सो दिस इज द कंडिशन ऑफ द टाइम पिरियड. टाइम पिरियड म्हणजे काय, तर या अर्थ सरफेसच्या भोवती सॅटेलाइटला फिरायला किती टाइम लागेल, सिंपल. मग मी मागाशी एक्झाम्पल सांगितलं होतं जिओ स्टेशनरी सॅटेलाइटचं. जिओ स्टेशनरी सॅटेलाइट अर्थच्या भोवती फिरायला किती वेळ लावतो, तर 24 आवर, म्हणजे टाइम पिरियड ऑफ द अर्थ जेवढा आहे तेवढा त्याचा टाइम पिरियड होता. सो दिस इज द कंडिशन अबाउट द टाइम पिरियड. सो ऑलमोस्ट जी काही थिअरी आहे ती मी सांगितलेली आहे. बाकी मग डेफिनेशन वगैरे हे काय आता लिहित बसायची गरज नाही. जेवढे मी आत्ता एक्सप्लेनेशन दिलेलं आहे बघा पूर्ण, त्याचा एक जस्ट
चार्ट करा किंवा ते जे फॉर्म्युलेज आहेत ते सगळे एकदा लिहा, कारण हे आता फॉर्म्युले तुम्हाला पाठ होणं गरजेचं आहे. आता याची थेअरी होऊन बरेच दिवस झालेले असतात, थिअरॉटिकल कन्सेप्ट होऊन सगळं झालेलं असतं, तरी पण मी मॅक्सिमम रिवाईज केलं. बट सगळे एक्सप्लेनेशन आणि सगळे थिअरॉटिकल एक्सप्रेशन्स काही मी इथं देत बसलेलो नाही. त्यामुळे तुम्हाला तेवढं ते रिकग्नाइज करून रिकॉईल करून तुम्हाला त्याच्यामधलं ग्रीप घ्यावी लागेल आणि तशा पद्धतीने आपल्याला हा सगळा स्टडी करावा लागेल. सो दिस इज अबाउट द ग्रॅव्हिटेशन. आय होप की लक्षात आलं असेल. आता याच्यामध्ये जे काही CETचे क्वेश्चन्स आहेत ते जेवढे मॅक्सिमम घेता येईल तेवढा मी प्रयत्न करतोय. तुम्ही बघत असाल थोडं स्पीड होत असेल, मला सुद्धा शिकवताना वाटतंय की खूप फास्ट चाललेलं आहे. बट जेवढं स्पीड होईल तेवढं एका तासामध्ये 20-25 क्वेश्चन्स बसू शकतात डिस्कशनसाठी, आणि अदरवाईज राहिलेला जो DPP आहे मग तो तुम्ही सॉल्व्ह करू शकता. ओके, सो दीज आर द इम्पॉर्टंट पॉईंट्स इन द ग्रॅव्हिटेशन. बघा, ज्याच्यामध्ये मग तुम्हाला मॅक्सिमम फोकस थोडक्यात हाईट, डेप्थ, अल्टिट्यूड, न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, टाइम पिरियड, एनर्जीचा सगळा पार्ट, सॅटेलाइटचं लॉन्चिंग कसं असतं, सॅटेलाइटचे टाईप्स कुठले असतात, सॅटेलाइटचे बेसिक कंटेंट काय होते, सॅटेलाइटचे बेसिक फॉर्म्युले कुठले कुठले आले, हे सगळं तुम्हाला, केपलर्स लॉ, हे सगळं तुम्हाला एक ओव्हरऑल याचा अशा पद्धतीने अभ्यास करावा लागेल. ओके, सो दिस इज द स्टडी अबाउट द ग्रॅव्हिटेशन. ओके, नेक्स्ट लेक्चर वी विल डिस्कस द डिफरंट MCQs ऑफ द ग्रॅव्हिटेशन. थँक यू सो मच.